Hello students, in this lecture we are going to talk about our next change which comes under the post fertilization event. आता आपण जे काही बोलतोय ते आहे फर्टिलायझेशन इव्हेंट. आता त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण जे बोलणार आहोत ते फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर काय काय चेंजेस येतात, दॅट ऑल चेंजेस कन्सिडर्ड ॲज पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. ॲज वी हॅव सीन इन अवर प्रिव्हियस लेक्चर means what? As male and female gamete get fused together, simply it's a female gamete when get fused with the male gamete, right? So it get fused, that means fertilization takes place, fertilization झालं, and then it further is get formed diploid zygote. कुठपर्यंत येऊन पोहोचलो आपण? डिप्लॉइड झायगोट मिळाला. आता झायगोट पासून पुढे फर्दर दिस झायगोट फर्दर गोइंग टू डेव्हलप इनटू an embryo. This embryo further shows their what we can say step by step certain development and it get convert or changes into the fetus. And this fetus after taking his or her whole development and further going to produce as an individual. म्हणजे आपल्याला त्या इंडिव्हिज्युअल बेबीपर्यंत पोहोचण्यासाठीच्या ह्या संपूर्ण स्टेजेस आहे. म्हणजे याचा पाथवे जर कन्सिडर केला तर गॅमेटोजेनेसिस, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट फ्यूज झाले, फर्टिलायझेशन, देन पोहोचले झायगोट आणि झायगोटपासून एम्ब्रिओ डेव्हलप होईल, एम्ब्रिओपासून तो फिटल डेव्हलपमेंट कन्सिडर केली जाते अँड देन त्याच्यानंतर तो जो काही न्यू बॉर्न असेल किंवा न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होणार असेल त्यांच्यामधले हे सर्व चेंजेस. सो फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतरचे इव्हेंट आहेत म्हणून याला कन्सिडर करणार आहोत आपण. इट्स अ पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. नाव आता याच्यामध्ये दिस फर्टिलायझेशन फॉर दॅट पर्पज झायगोट हॅज टू डिवाइड, राईट. झायगोटला काय करावं लागेल? डिवाइड होणं फर्स्ट गरजेचं आहे. जेव्हा झायगोट फर्दर डिवाइड होईल, नाव डिवाइड मीन्स वॉट? देर इज क्लिवेज ऑफ झायगोट. सो फर्दर झायगोटिक वेगवेगळे क्लिवेज पाहायला मिळतात. त्याच्यामधली फर्स्ट स्टेप ॲज वी हॅव सीन अर्लियर विच इज फॉर्मेशन ऑफ मोरुला. काय झालं याच्यामध्ये? पहिल्यांदा आपण मोरुला फॉर्म केला अँड नाव वन्स दॅट मोरुला इज गेट फॉर्म्ड विच इज 16 to 32 cell solid ball like structure and now this structure or we can say morula, it follows the fallopian tube path and now has entered into the uterus and afterwards the second step is there which is formation of second one. It is formation of blastocyst or we can say blastula or this process is known as blastulation, right. सो याच्यामधले सेकंड जी स्टेप आहे ज्याच्याबद्दल आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बोलायचं आहे विच इज formation of blastocyst, blastula or we can say the blastulation. Before that this blastula, blastocyst or such process is quite new for all of us. So आता ही blastocyst आहे काय? न्यू टर्म आली. सो आपण इथे कन्सिडर करूया तिला. blastocyst blastocyst it is human embryo of near about 5 to 6 days old post fertilization. काय सांगतोय आपण? It is human embryo 5 to 6 days old post fertilization. In short, blastocyst means what? It is
काइंड ऑफ एम्ब्रिओ, पण हा एम्ब्रिओ मात्र फुल्ली डेव्हलप झाला नाही. आपण इथे आहोत, झायगोटपासून आत्ताशी आपली एक स्टेज झाली, ती होती मोरुला. आपल्याला कुठे पोचायचं आहे? एम्ब्रिओपर्यंत. म्हणजे आपण त्या एम्ब्रिओकडे मूव्ह करतोय. जस्ट झायगोटपासून मोरुला फॉर्म झाला आणि मोरुलाच्या नंतर आता जर तुम्हाला आठवत असेल, फर्स्ट क्लिवेज जो होता झायगोटपासून फर्स्ट क्लिवेजपर्यंत, इट टेक्स नियर अबाउट 24 to 30 hours. From first cleavage to the second cleavage again it almost takes 30 hours. म्हणजे पहिल्यांदा एक 1 day कन्सिडर करूयात, दुसऱ्या क्लिवेजपर्यंत सेकंड डे, तिसरा क्लिवेज होऊन फर्दर एक 16 to 32 सेल यांचा एक बॉल तयार होईपर्यंत रँडमली इट ऑलमोस्ट टेक्स 4 days. That means by the end of day 4 this morula structure now ready to enter into the uterus. एकदा हे स्ट्रक्चर कंप्लीट तयार करून झालं की मग मात्र ह्याला 4 दिवसांनंतर ते आता युटरसमध्ये एंट्री करण्यासाठी रेडी होतं, राईट. 4 दिवसानंतर अजून 1-2 दिवसांमध्ये ह्यांच्यामध्ये काही चेंजेस होतात आणि असं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणणार आहोत ह्युमन एम्ब्रिओ. बट इट इज नॉट कम्प्लिटली डेव्हलप्ड ह्युमन एम्ब्रिओ. कंप्लीट डेव्हलप नाही आहे, बट हां दॅट इज ट्रू की हा मात्र एक 5 to 6 days ओल्ड असा एक एम्ब्रिओचं स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसतं. आणि ह्या सर्व चेंजेस आपल्याला केव्हा दिसणार आहे? आफ्टर फर्टिलायझेशन. अँड दिस आफ्टर फर्टिलायझेशन गेट टर्म्ड ॲज पोस्ट फर्टिलायझेशन. म्हणजे तुम्हाला एक अंदाज आला असेल की ह्या सेकंड स्टेजमध्ये आपल्याला नक्की काय स्टडी करायचं आहे. इट इज ऑल अबाउट द फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट. मग हा ब्लास्टोसिस्ट कसा फॉर्म होतो? म्हणजे झायगोटपासून एम्ब्रिओकडे जात असताना दुसरी जी काही आपली स्टेज असणार आहे, दॅट सेकंड स्टेज इज नथिंग बट द ब्लास्टोसिस्ट. मग हा जो ब्लास्टोसिस्ट आहे तो आणि मोरुला ह्या स्ट्रक्चरमध्ये काय डिफरन्स आहे? जे सेल आहे त्या सेलची अरेंजमेंट कशी आहे आणि कशा पद्धतीने आता जेव्हा हे युटरसमध्ये आले तर ते कुठे होल्ड होतील? सो तिथे एंडोमेट्रियम वॉल यांचा काय रोल असेल, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. चला, आपल्याला बेसिक पाथवे कळाला आहे कसं चाललो आहे आपण. झायगोटपासून आपला मेन जो काही प्राईम इंटरेस्ट आहे तो आहे फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ. एम्ब्रिओ फॉर्म होईपर्यंत वेगवेगळ्या स्टेजेसमधून जावं लागणार आहे. त्याच्यामधली पहिली स्टेज आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिली होती, जी होती फॉर्मेशन ऑफ मोरुला. सिम्पली मोरुला लक्षात आला असेल तर आता आपल्याला ब्लास्टोसिसकडे जाता येईल. आता आपण असं पाहिलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल, हे स्ट्रक्चर इट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ही आपण कन्सिडर करतो इथे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. दिस इज युटरस पार्ट, दिस वन इज फेलोपियन ट्यूब, इथे फिम्बरी आहेत आणि इथे जर मला शो करायचा असेल तर आपण इथे आल्मंड शेप हा ओव्हरीसुद्धा दाखवला. आता आपला जो काही इंटरेस्ट आहे तो, दिस युटरस इज गेट लाईन विथ एंडोमेट्रियम वॉल. इनर मोस्ट ज्या काही वॉल आहेत युटरसला, 3 वॉल पाहिल्या होत्या आपण. आउटर मोस्ट इज पेरीमेट्रियम, middle one is myometrium and the inner one as its name suggests आतमध्ये आहे, so endometrium. So here it is endometrium wall. कशी असते ही endometrium wall? It is highly vascular and glandular. It is highly vascular and glandular. आता हे वॅस्क्युलर आणि ग्लँड्युलर आहेत म्हणजेच का आहेत? ह्या वॉल काही ना काही सिक्रिशन करून हेल्प करणार आहे. सो यांचा रोल पुढे पाहायचा आहे. सो इथे मेन्शन करून ठेवलं आहे की एंडोमेट्रियम वॉल ही वॅस्क्युलर पण असते आणि सर्टन काही सिक्रिशन पण दाखवतात, म्हणून त्यांना म्हटलं गेले ग्लँड्युलर फॉर्म. आता आपण फोकस करणार आहोत तो म्हणजे आपला कोण? मोरुला. कुठे होता हा आता सपोज इथे येऊन पोचला आहे. दिस इज मोरुला, कम्प्लिटली फॉर्म जे स्ट्रक्चर आहे ते. आता इंटरनल पार्टमध्ये सेल्स कशा पद्धतीने अरेंज आहेत त्या इथे दिसणार नाही आहेत, पण दिस कम्प्लीट स्ट्रक्चर विच कंटेन्स 16 to 32 सेल्स, ह्या रेंजमध्ये असणाऱ्या सेल्स आणि त्यांचं कम्प्लीट बॉल लाईक स्ट्रक्चर ऑर इट ॲपियर्स लाईक अ मलबेरी मोरुला. रेडी झाला.
आता तो कुठे एंटर करेल? नाव दॅट मोरुला इज रेडी टू एंटर इन टू द युटरस. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण मोरुलाचं कम्प्लीट स्ट्रक्चर पाहिलं, थ्रूआउट द फॉर्मेशन ऑफ मोरुला, झायगोटपासून मोरुला फॉर्म होईपर्यंत 1 सेल स्टेजपासून 16 to 32 सेल स्टेज फॉर्म होईपर्यंत there is no change in the size of this structure. म्हणजे झायगोट असताना त्याची जेवढी साईज असेल तेवढीच साईज मोरुलाची सुद्धा होती. अँड जस्ट बिकॉज ऑफ दिस मोरुला अगेन कंटेन्स, आता हा जो झायगोट होता म्हणजेच कसा तयार झाला, जो एग होता त्याला स्पर्म सेलने पेनिट्रेट केलं, फ्यूज झाले आणि फ्यूज होऊन त्यांच्यापासून तयार झाला होता हा होता झायगोट. मग ह्या झायगोटच्या भोवती आपण 3 लेयर पाहिल्या होत्या. नेमली पहिली जी होती इट्स अ व्हायटलाइन मेम्ब्रेन, सेकंड वन इज इट्स अ झोना पेल्युसिडा and the last one is corona radiata. And this corona radiata cells, they are get arranged to the outermost covering and they are arranged radially. अशा पद्धतीने अरेंज होताना दिसले. इथे गोष्ट काय लक्षात ठेवायची, मोरुला जेव्हा युटरसमध्ये एंटर करेल तेव्हा त्यांच्या कोरोना रेडिएटा ह्या पूर्णपणे काय होतात, निघून जातात. म्हणजे आता एंटर केल्यानंतर फक्त काय असणार आहे, याचा आउटर मोस्ट कवरिंग हे असणार आहे झोना पेल्युसिडा. कुणाचं? मोरुलाचं. ओके बरं, आता ह्यांनी इथे एंट्री केली. एंट्री केल्यानंतर हा इथे काहीसा अशा फॉर्ममध्ये आपण इथे दाखवायचा प्रयत्न करूयात. राईट, इथे आला. कुठे आला तो? एंडोमेट्रियम वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये. मग आपण काय करूयात, हा जो काही पार्ट आहे याला थोडंसं झूम आउट करून इथे पुढे कसे दिसतील त्यांच्याबद्दल बोलूयात. झायगोटपासून मोरुलापर्यंत आलो, मोरुलापासून आपण ब्लास्टोसिस्ट फॉर्मेशनकडे चाललोय. हे स्ट्रक्चर कसं दिसतंय मला पाहूयात. दिस इज द वॉल ऑफ एंडोमेट्रियम. It's a structure of that morula, and if you are able to recall, this structure contains small cells are get arranged towards its periphery. म्हणजे त्याच्यामध्ये जर एक गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्हाला असं आठवेल की जेव्हा आपण पाहिलं की मोरुला स्ट्रक्चर अंडरगोज द कॉम्पॅक्शन. कॉम्पॅक्शन मीन्स व्हॉट? देर इज अ रीअरेंजमेंट ऑफ सेल्स वेअर smaller cells are get arranged towards its periphery. Smaller cell कुठे जाऊन अरेंज झाल्या? त्यांच्या पेरिफेरीला. राईट, अँड नाव द लार्जर सेल्स ऑक्युपाइड द सेंट्रल प्लेस. आणि ज्या मोठ्या सेल होत्या त्यांनी काय केलं, मध्ये ते सेंटरला प्लेस झाले. मग सेंटरला प्लेस झालेल्या ह्या सर्व सेल आपण इथे अशा पद्धतीने दाखवूयात. These are centrally placed larger cells, right? Let's label it. These smaller cells, they are small in size, and just because of that they are known as micromeer. And these larger one, they are known as macromeer. And here it is endometrium wall. इथपर्यंत समजतंय? हे असं मोरुलाचं स्ट्रक्चर होतं. कुठे आलेत ते आता युटरसमध्ये आलेत. आता त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये इथे हे जे काही पिंक कलरचं यांच्या भोवती हे असे कर्व दिसत आहेत, कारण बेसिकली हे कसे असतात, हे फोल्डेड स्ट्रक्चर आहे. कुणाचं स्ट्रक्चर आहे? एंडोमेट्रियम वॉलचं. एंडोमेट्रियम वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला इथे दिस इज द वॉल ऑफ एंडोमेट्रियम, ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आता हे स्ट्रक्चर आले. आणि आता इथून पुढे यांच्यामध्ये आपल्याला चेंज दिसणार आहे. पोझिशनली कळालं की आता हे स्ट्रक्चर पुढे जाऊन काय फॉर्म करायला जात आहे, हे फर्दर जाऊन हेल्प करणारे फॉर द फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट. आता ह्याच्यामध्ये आपण एक गोष्ट अशी सांगितली होती की जेव्हा झायगोटपासून मोरुला फॉर्म होतोय, फॉर्म होत असताना फर्स्ट क्लिवेज इट गेट रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ 2 ब्लास्टोमियर. ब्लास्ट म्हणजे एक ग्रुप ऑफ सेल्स असं कन्सिडर करूयात. छोट्या सेल्स मायक्रोमियर, मायक्रो स्मॉल, मोठ्या सेल्स मॅक्रोमियर, आणि त्यांची अशी एक अरेंजमेंट दिसली.
आता पुढे जाऊन ह्या अजून स्पेसिफिकली कसे अरेंज्ड होतात आणि स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं आहे त्याच्याबद्दल बोलूयात आपण. नाव दिस स्ट्रक्चर बिकम्स क्वाईट लार्जर. का लार्जर होणार आहे त्याच्याबद्दल पण बोलणार. अँड दिस पेरिफेरल सेल ॲज इट इज प्रेझेंट टुवर्ड्स इट्स पेरिफेरी. आता आपण थोडेसे हे अशा पद्धतीने दाखवतो. ॲक्च्युली ह्या फ्लॅटन्ड फॉर्ममध्ये सेल्स असतात आणि आता मात्र त्यांचं एक स्पेसिफिक नाव सांगणार आहोत. दे आर दिस फ्लॅट सेल दे आर नोन ॲज ट्रोफोब्लास्ट. Trophoblast cells. Now, why these cells are known as trophoblast cell? This specifically arranged cells, they are showing one kind of special characteristics for the absorption of nutrients. And in Greek, that tropho or trophy, nothing but the to nurture or to nourish. And just because of that, these flat cells which are present towards its outer membrane or outside, they are known as the trophoblast cell. म्हणजे आत्तापर्यंत आपण ह्या पहिल्या स्ट्रक्चरमध्ये मोरुलामध्ये आपण सांगितलं होतं स्मॉलर सेल लार्जर सेल. ब्लास्टुला फॉर्मेशनमध्ये त्या स्मॉल सेलला नाव दिलं मायक्रोमियर मॅक्रोमियर. आता पुढे जाऊन ह्या ज्या स्मॉल सेल आहेत त्यांची एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक दिसली आपल्याला आणि त्यांचं नेचर असं आहे की ते काय करतायत ते ॲब्झॉर्प्शन चालू आहे त्यांचं. हे ॲब्झॉर्प्शन काय असतं. दे ॲब्झॉर्ब द ग्लायकोजन रिच युटराईन मिल्क. म्हणजे ह्या युटरस पार्टमध्ये इथे युटरस पार्टमध्ये जे काही सिक्रिशन होतील ग्लायकोजन कंटेंट जास्त असतो आणि आपल्याला माहिती आहे हा ग्लायकोजन कंटेंट काय करणार आहे फर्दर इट गोइंग टू हेल्प फॉर द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. जो एम्ब्रिओ फॉर्म व्हायला जाणार आहे सो त्याच्या नरिशमेंटसाठी पहिल्यांदा हे ॲब्झॉर्प्शन गरजेचं आहे. अँड दिस ॲब्झॉर्प्शन इज ॲक्च्युली टेक्स प्लेस बाय दिस सेल अँड दे आर नोन ॲज द ट्रोफोब्लास्ट सेल. हे झाले ट्रोफोब्लास्ट सेल. आता ह्याच्यामध्ये काय होतंय. It's a wall of endometrium. This endometrium wall start to loosen up. हळूहळू काय होते ही जी वॉल असते ती थोडीशी लूज व्हायला स्टार्ट होते. इथे अगदी कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये हे स्ट्रक्चर कसं होतं हे हायली फोल्डेड स्ट्रक्चर होतं. कुणाचं एंडोमेट्रियम वॉलचं. अँड नाव दिस एंडोमेट्रियम वॉल स्टार्ट टू लूजन अप. वॉल ऑफ एंडोमेट्रियम start to loosen up. हळूहळू लूज व्हायला स्टार्ट होतात. देन दिस ट्रोफोब्लास्ट सेल दे स्टार्ट टू सिक्रेटिंग सर्टन काइंड ऑफ एन्झाईम्स. आता ह्यांनी एन्झाईमसुद्धा सिक्रेट करायला स्टार्ट केलेत आणि ह्याच्यामुळे होतं काय नियर बाय एरियामध्ये जे काही न्यूट्रिशन अवेलेबल आहे दॅट ऑल सच न्यूट्रिशन इज गेट ॲब्झॉर्ब्ड बाय दिस स्ट्रक्चर. So here absorption of nutrition or we can say absorption of the nutrient material. Nutrient material takes place. मग आता याच्यामुळे झालं काय जसजसं ॲब्झॉर्प्शन वाढतंय the fluid entering inside the size of that cell it start to increase. This structure it start to increase and almost form its double. म्हणजे कसं जर सपोज ह्या केसमध्ये ह्याची साईज इथे 0.15 mm असेल by absorbing the various nutrient material it get double it form 0.30 mm in size. आता अजून एक क्वेश्चन. फ्रॉम झायगोट मोरुला इज गेट फॉर्म अँड थ्रूआउट द फॉर्मेशन ऑफ मोरुला देर इज नो एनी सिंगल चेंज इन द स्ट्रक्चर ऑफ और वी कॅन से चेंज इन द साईज ऑफ मोरुला. मोरुला फॉर्म होईपर्यंत त्यांच्या साईजमध्ये काही एक चेंज नव्हता. बट इन द केस ऑफ फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस दिस ब्लास्टोसिस नाव गोइंग टू डबल इन साईज. आणि मग साईज पण आपण इथे मेन्शन केली त्याचं आपल्याला रिझनसुद्धा कळालं काय करतात ते ॲब्झॉर्ब करून घेतात. आणि आता जसजसं ॲब्झॉर्प्शन वाढेल तसतसं दिस मॅक्रोमियर सेल्स दे आर स्टार्ट टू अरेंज टुवर्ड्स द
पोल. मग कोणत्या एका पोलला, आता ह्या ज्या सेल्स आहेत दे स्टार्ट टू अरेंज टुवर्ड्स पोल, राईट. ओके, मग आता हा जो काही ग्रुप ऑफ सेल्स आहे इथे आपल्याला दिसतोय हा पार्ट, इथे लेबल करते मी ह्याला. दे आर नोन ॲज embryoblast. Why they are known as the embryoblast? Blast, that means the cells, and that cells they are further going to form embryo or they help in the formation of embryo. यांचं फंक्शन काय? Help in the formation of embryo, and because of that they are known as embryoblast. आता कंडिशन कशी झाली पहा, सर्व सेल्स एका ठिकाणी अरेंज झाल्यात अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट दी स्ट्रक्चर शोज पोलॅरिटी. आता हा पोलॅरिटी वर्ड आपल्याला कुठे गेला? वेन वी स्टडी द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन ओवम, in that case nucleus is get arranged slightly towards the periphery. म्हणून त्या टाईपच्या ओमच्या स्ट्रक्चरला, ह्युमन ओमच्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो इसेंट्रिक. दॅट मीन्स न्यूक्लियस इज गेट शिफ्टेड टुवर्ड्स इट्स पेरिफेरी अँड दे आर शोईंग द टू पोल. मग दोन पोल कोणते होते आपण त्याला परत एकदा रिमाइंड करूयात. सपोज हे आपलं स्ट्रक्चर आहे ओव्हिलचं, सॉरी ओवमचं. ह्या स्ट्रक्चरमध्ये आपण असं सांगितलं होतं की तो जो न्यूक्लियस आहे तो एका बाजूला आपल्याला बऱ्यापैकी त्या याच्यामध्ये शिफ्ट झालेला दिसतो किंवा न्यूक्लियोलस आहे तो एका बाजूला दिसला. म्हणजेच जिथे कुठे नियर बाय ही जी पेरिफेरी असते किंवा जो पोल त्या न्यूक्लियसच्या जवळ आहे त्या पोलला नाव दिलं होतं आपण ॲनिमल पोल. अँड अपोजिट टू दिस ॲनिमल पोल इज नोन ॲज द व्हेजिटल पोल. वन मोर क्वेश्चन, एक क्वेश्चन जो बेसिकली विचारला जातो, द एंट्री ऑफ स्पर्म इज ऑलवेज फ्रॉम विच काइंड ऑफ पोल? कोणत्या पोल थ्रू नेहमी स्पर्मची एंट्री होते? अँड द एंट्री ऑफ स्पर्म इज ऑलवेज टेक्स प्लेस टू द और थ्रू द ॲनिमल पोल. म्हणजे आपल्याला इथे दोन पोल दिसले होते. आता नेहमी पोल का तयार होतात? सो त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरली त्यांची जी अरेंजमेंट असते ती कुठेतरी एका बाजूला येऊन जाते. अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट दिस एम्ब्रियोब्लास्ट सेल्स आर गेट shifted towards the periphery of one side of this structure, and just because of that they are showing polarity, means they are showing the two pole, and this pole are known as, म्हणजे मी इथे हा A pole दाखवला आणि हा B pole दाखवला. So here A pole is known as embryonal pole, embryonal pole, whereas B, this second pole, is known as abembrional pole. abembrional pole. आता हे दोन पोल का कसे? म्हणजे जे काही आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये जेव्हा आपण गॅस्ट्रुलेशन पाहूयात, वेगवेगळ्या 3 ज्या जर्म लेअर फॉर्मेशन होतील, ह्या सर्व म्हणजे पुढची जी ग्रोथ आहे ती दिसताना कोणत्या ग्रुपपासून दिसणार आहे? दिस ग्रुप ऑफ सेल्स. नाव आहे एम्ब्रियोब्लास्ट. सो इथे ज्या काही आपल्याला एम्ब्रियोब्लास्ट दिसल्या यांच्यापासून फर्दर डेव्हलपमेंट होताना दिसते आणि हा एम्ब्रियोब्लास्ट ज्या पोलच्या जवळ आहे म्हणून एम्ब्रियोब्लास्ट सेल आहेत म्हणून पोलचं नाव आलं एम्ब्रियोनल पोल. आपण जसं म्हणतो इट्स अ नॉर्मल साईट, एक नॉर्मल साईट होती. ॲबनॉर्मल साईट तशी एम्ब्रियोनल पोल, ॲबएम्ब्रियोनल पोल. मग हे दोन पोल समजले, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. वन मोर इम्पॉर्टंट थिंग, some trophoblast cell are in contact with the embryoblast and these cells are known as Rober's cell. कोणत्या सेल आहेत? जर इथे केअरफुली पाहिलं तर ह्या काही सेल्स अशा आहेत. आपण ह्या स्ट्रक्चरला थोडंसं डार्क फॉर्ममध्ये करूयात. राईट हिअर दिस फ्लॅटन्ड सेल, ह्या काय आहेत? फ्लॅट सेल आहेत. This flat cell of trophoblast, they are in contact with this embryoblast and specifically these cells are known as, फक्त ह्या इथे प्रेझेंट असणाऱ्या ह्यांना म्हणणार आहोत आपण रॉबर्स सेल. ह्यांना काय म्हणणार आहोत आपण? रॉबर्स सेल. अगेन दिस नेम गेट
आफ्टर द सायंटिस्ट. हे नेम जे का आहे, ज्यांनी कुणी त्याचा स्टडी केला असेल, फर्स्ट टाइम ऑब्झर्व केला असेल, त्याच्यानुसार त्यांना कन्सिडर केले जातात. आता इथे जर गोष्ट लक्षात ठेवली, ह्या सर्वात बाहेरच्या बाजूला ज्या फ्लॅट सेल दिसतात ह्या सेल कोणत्या होत्या? ह्या पहिल्या ट्रोफोब्लास्ट सेल. मध्ये लार्ज प्रेझेंट असणाऱ्या कोणत्या होत्या? एम्ब्रिओब्लास्ट. मग स्ट्रक्चरला ऑब्झर्व केल्यानंतर असं लक्षात येतं आहे की काही सेल्स ह्या अपवर्ड डिरेक्शनमध्ये कोणत्याही पोलला जाऊन त्यांनी एका बाजूला सर्व शिफ्ट झाल्यात आणि त्या एम्ब्रिओब्लास्टच्या कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे ही जर सेल मी ट्रोफोब्लास्ट कन्सिडर केली, एम्ब्रिओब्लास्ट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ट्रू. मग हिला आपण काय म्हणूयात? ही आहे रॉबर सेल. जर ह्या सेलबद्दल बोलले, अगेन इट इज ट्रोफोब्लास्ट सेल बट इट इज नॉट इन कॉन्टॅक्ट with the embryoblast, and just because of that only these cells which are in contact with the embryoblast, such trophoblast cell are known as robber cell. आहेत ट्रोफोब्लास्ट पण यांच्या कॉन्टॅक्टमध्ये, सो नाव अशा पद्धतीने पडलं. जर गोष्ट ऑब्झर्व केली तुम्ही तर इथे हा मधला पार्ट आपल्याला पूर्ण वॅकंट दिसतोय. सो दिस वॅकंट स्पेस इट इज फॉर्मेशन ऑफ कॅव्हिटी. काय फॉर्म करणार आहे? कॅव्हिटी. And this cavity is get named as, हा मधला जो पार्ट आहे तो, it is known as blastocell. Blastocell. And now हे जे काही फॉर्म झालंय it is formation of ब्लास्टोसिस्ट. आता इथे ऑब्झर्व केलं तर हा जो ग्रुप ऑफ सेल्स जो आहे तो एका बाजूला झाला आणि हा तयार होईपर्यंत नियर अबाउट 5 to 6 days लागले आफ्टर फर्टिलायझेशन आणि ही सुरुवात झाली आपली एम्ब्रिओसाठी. इथे एम्ब्रिओ तयार होत आहेत म्हणजेच ब्लास्टोसिस्ट फॉर्म होत आहेत किंवा ह्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं ब्लास्टुला आणि प्रोसेसला म्हटलं जातं ब्लास्टुलेशन. हे स्ट्रक्चर समजले? हे जे स्ट्रक्चर आहे इट इज नथिंग बट दी ब्लास्टोसिस्ट. मी फक्त ह्या स्ट्रक्चरपर्यंत बोलले तर हे काय होतं? आपलं मोरुला स्ट्रक्चर होतं. फ्रॉम मोरुला टू द फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट अशा पद्धतीने फॉर्म झाले. आता ह्या ब्लास्टोसिस्ट फॉर्मेशनपर्यंत काय काय चेंजेस आले त्यांना आपण एक लिस्ट करून कन्सिडर करूयात, म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. बरं, पहिल्यांदा इथे फर्स्ट आपण काय सांगितलं? ज्या ट्रोफोब्लास्ट सेल होत्या त्या तर मात्र आपल्याला पेरिफेरी अरेंज होताना दिसून आल्या किंवा दिस ट्रोफोब्लास्ट सेल इट गेट अरेंज टुवर्ड्स इट्स पेरिफेरी किंवा आउटर साईडला प्रेझेंट आहेत. ॲज इट इज स्ट्रक्चरनुसार ते तसेच राहिले. ह्या सेलची खासियत आपण अशी सांगितली, दे हेल्प फॉर दी ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट मटेरियल्स. न्यूट्रिएंट मटेरियलच्या ॲब्झॉर्प्शनसाठी सुरुवात झाली जस्ट बिकॉज ऑफ द सेल साईज ऑर द साईज ऑफ दॅट स्ट्रक्चर इज गेट इन्क्रीजेस. साईज वाढली, किती वाढली तेही मेन्शन केलं. अजून काय नवीन गोष्ट कळाली आपल्याला? ती होती फॉर्मेशन ऑफ कॅव्हिटी. ॲज मॅक्सिमम फ्लुइड इज एंटरिंग इनसाइड, बाहेरच्या बाजूला जे काही इम्पॉर्टंट किंवा इसेन्शियल जे मटेरियल आहे न्यूट्रिएंट फॉर्ममधलं ते जसजसं आतमध्ये येते तसतसं आतमध्ये ते फिल करण्यासाठी कॅव्हिटी तयार झाली. कॅव्हिटीला नाव दिलं आपण ब्लास्टोसेल. अरेंजमेंट कळाली. ट्रोफोब्लास्ट ह्या पेरिफेरीला होत्या, खाली होत्या त्या एम्ब्रिओब्लास्ट. दिस एम्ब्रिओब्लास्ट they are going to form further help in the formation of embryo. आणि अजून एक इम्पॉर्टंट आपण तिथे मगाशी मेन्शन केलं ते होते रॉबर सेल. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. रॉबर सेल. रॉबर सेल्स आर द फॉर्म ऑफ ट्रोफोब्लास्ट सेल इटसेल्फ. आपण पाहिलं असं ज्या ट्रोफोब्लास्ट सेल आहेत त्याच रॉबर सेल्स आहेत, पण रॉबर सेल्स ह्या म्हणजे जर आपल्याला असं सांगायचं असेल इथे आपण मेन्शन करूयात ट्रोफोब्लास्ट सेल आणि रॉबर सेल. सर्व ट्रोफोब्लास्ट सेल ह्या रॉबर सेल्स असतील का? पण सर्व रॉबर सेल्स ह्या मात्र ट्रोफोब्लास्ट आहेत. हे नाही का आपण पाहिलं होतं प्रोटीन आणि एन्झाईम. ऑल प्रोटीन आर द फॉर्म ऑफ
All enzymes are form of the protein, but all protein are not the form of enzymes. तशा टाईपमध्ये काहीतरी. हे फॉर्म कुणाचे आहेत? ट्रोफोब्लास्ट सेलचेच आहेत, पण ज्या ट्रोफोब्लास्ट सेल एम्ब्रिओब्लास्ट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल स्पेशली त्यांना नाव दिलं गेलं. मग इथे आपण असं मेन्शन करूयात, दिस ट्रोफोब्लास्ट सेल इन कॉन्टॅक्ट विथ द, कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्या? ब्लास्टोसिस्ट. जर असं असेल तर अशा टाईपच्या सेलला आपण म्हणणार आहोत रॉबर सेल. नेक्स्ट पुढे आपल्याला सांगायचं आहे ते आहे, आता इथे मेजर फंक्शन. आता आपल्याला इथून पुढे कोरोना रेडिएटर निघून गेले होत्या, म्हणजे ह्या स्ट्रक्चरच्या आउटर मोस्ट कवरिंगला कोण आहे? झोना पेलिसिडा. दिस झोना पेलिसिडा इज रिमेन्स देअर अंटिल टू परफॉर्म इट्स फंक्शन. मग आता झोना पेलिसिडाचं फंक्शन काय असतं? झोना पेलिसिडा तिथपर्यंत ह्या स्ट्रक्चरबरोबर सोबत राहतात जोपर्यंत ह्या ब्लास्टोसिस्टचं एक्झॅक्ट साईटवरती इम्प्लांटेशन होत नाही तिथपर्यंत. आता याच्यामध्ये आपल्याला एक मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन ज्या टर्मिनॉलॉजीवरती येतो त्या टर्मिनॉलॉजीला मी इथे कन्सिडर करते. इट इज एक्टॉपिक प्रेग्नन्सी. एक्टॉपिक प्रेग्नन्सी. आता ही काय असते? जर तुम्हाला आठवत असेल, प्रत्येक गोष्टीला आपण अगदी केअरफुली ऑब्झर्व करूयात. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली, फिम्ब्री झाले, जो सेकंडरी oocyte आहे रिलीज झाला, ह्यांनी कॅप्चर केला, कॅप्चर करून तो पाथ फॉलो करतोय. जसजसा तो पाथ फॉलो करून अपवर्ड डिरेक्शनमध्ये मूव्ह करतोय, म्हणजे फेलोपियन ट्यूब थ्रू पुढे पास ऑन होतोय. फर्टिलायझेशनची साईट काय सांगितली होती? ॲम्प्युला. ॲम्प्युलाच्या ठिकाणी किंवा त्या स्पेसिफिक रिजनला फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट फॉर्म झाला. झायगोट नंतर त्याचा मोरुला फॉर्म झाला. तो इथून फॉर्म होत इस्थमसपर्यंत आला आहे, तिथून तो युटरसमध्ये जाणार आहे आणि आता युटरसमध्ये एंडोमेट्रियम वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तो स्पेसिफिकली इम्प्लांटेशन हा जो काही आपला ब्लास्टोसिस्ट आहे, ब्लास्टोसिस्ट म्हणजे एम्ब्रिओ आहे, ह्याची प्रॉपर इम्प्लांटेशनची प्लेस कुठे असते? तर ती असते मदरच्या वूममध्ये. व्हॉट if the implantation of such embryoblast, or we can say that blastocyst or embryo, it takes place within the fallopian tube. म्हणजे इथेच कुठेतरी ही जी फेलोपियन ट्यूब आहे ॲम्प्युलरी रिजनला असेल किंवा द जंक्शन ऑफ ॲम्प्युला अँड इस्थमस, इथे मध्ये कुठेतरी जर सपोज तो जो काही एम्ब्रिओब्लास्ट आहे किंवा तो एम्ब्रिओ आहे तो तिथेच इम्प्लांट झाला, चुकून असं झालं तर काय होईल? फर्दर तो जो काही एम्ब्रिओ असेल तो कंप्लीट एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटमध्ये डेव्हलप होताना दिसेल. सेकंड थिंग, त्यांची ग्रोथ डेव्हलपमेंट होताना हा इथला पार्ट हा मात्र आपल्याला अकॉर्डिंगली जे काही त्या फिटसचं ॲकोमोडेशन असेल, म्हणजे तिथे मावण्यासाठी किंवा त्यांच्या फर्दर ग्रोथसाठी ह्या फेलोपियन ट्यूबमध्ये मात्र सफिशियंट प्लेस दिसून येत नाही. म्हणजे इम्प्लांटेशनची एक्झॅक्ट प्रॉपर साईट जर कोणती असेल तर ती मदरची वूम असते. कारण आपल्याला माहिती आहे त्यांच्या ज्या मधल्या मस्क्युलर वॉल ज्या असतात त्या इझिली ह्या स्ट्रेच होतील, रिलॅक्स होतील, जेणेकरून त्या ग्रोईंग बेबीची जी काही डेव्हलपमेंट असेल त्याला इझिली ॲकोमोडेट करतील. सो ही करेक्ट प्लेस झाली. जर इन केस चुकून फेलोपियन ट्यूबमध्ये हे इम्प्लांट झाले, अशा टाईपच्या प्रेग्नन्सीला म्हटलं जातं एक्टॉपिक प्रेग्नन्सी. And out of 100 cases 99% chances of that baby survival हे जवळजवळ नसतात. त्याच्यामुळे ही अशा टाईपची झालेली प्रेग्नन्सी जी असते ती असते ॲबनॉर्मल साईटला झालेली. मग हे प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करत असतील तर त्या असतात आपल्या झोना पेलिसिडा. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस झोना पेलिसिडा? दे प्रिव्हेंट इम्प्लांटेशन ॲट ॲबनॉर्मल साईट. ॲबनॉर्मल का आली की जी नॉर्मल साईट नाही, म्हणजेच कोणती असते? फेलोपियन ट्यूबची. नॉर्मली कुठे व्हायला पाहिजे ते? मदरच्या वूममध्ये, म्हणजेच कोणत्या पार्टला? युटरसच्या पार्टमध्ये. सो दिस झोना पेलिसिडा performs its function, and the function of zona pellucida is prevent the implantation at abnormal site.
बरं, आता इथे आपल्याला एक टर्म आठवली, अजून एक टर्म आठवली आणि त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. त्या टर्मचं नाव आहे हिस्टेरेक्टॉमी. हिस्टेरेक्टॉमी हे म्हणजे काय आहे बघा. या दोघांवरती सुद्धा आता रिसेंटली जर तुम्ही ऑब्झर्व केले क्वेश्चन पेपर, तर त्यांच्यामध्ये ह्या टर्मिनॉलॉजीवरती क्वेश्चन विचारले आहेत. हे कळालं आपल्याला. एक टॉपिक प्रेग्नन्सी, बेसिकली ती आपल्याला फिलिपियन ट्यूबमध्ये दिसते. सो बेबी सर्वायवलचे चान्सेस हे फार 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 कमी असतात, इन केस किंवा जवळजवळ नसतात. हिस्टेरेक्टॉमी, हिस्टेरे दॅट मीन्स द युटरस. समटाइम्स देर इज अ कंडिशन वेअर देर इज रिमूव्हल ऑफ युटरस. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना पिशवी काढली. सो दॅट युटरस इज गेट रिमूव्ड अँड टेक्निकली इट गेट टर्म्ड ॲज हिस्टेरेक्टॉमी. युटरस काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. सो त्याच्यावर लक्षात ठेवलं हिस्टेरेक्टॉमी आणि एक्टॉपिक प्रेग्नन्सी. आता इथेही बोलूयात आपण. आता झोना पेल्युसिडाचं जर काम झालं, सो फर्दर दॅट झोना पेल्युसिडा विल गेट लॉस्ट. त्यांचं काम झालं. काम काय करणार आहे ते, इम्प्लांटेशन. म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये जेव्हा आपण इम्प्लांटेशन पाहणार, तिथे यांचा महत्त्वाचा रोल, ते काय करतात, प्रॉपर साईटपर्यंत पोहोचून देतात. बाकी इथे तिथे कुठेही त्यांचं इम्प्लांटेशन होण्यापासून प्रिव्हेंट करतात. सो as that zona pellucida is start to losing, zygote may get divided into the two part. मी काय सांगते ऐका. जसजसं झोना पेल्युसिडा हा रिमूव्ह व्हायला जाईल किंवा हा निघून जायला सुरुवात होईल, त्याचबरोबर समटाइम्स दिस झायगोट इज गेट डिवायडेड इंटू द टू पार्ट. आणि आता हे जे काही डिवायडेशन असतं झायगोटचं दोन पार्टमध्ये, इट इज नॉट ब्लास्टोमियर. मायटॉटिकली डिवाइड होऊन त्यांच्यापासून दोन झायगोट तयार होतात आणि एका झायगोटपासून जर पुढे असे दोन पार्ट होऊन दोन एम्ब्रिओ तयार झाले, तर त्याला म्हटलं जातं मोनोझायगोटिक. आणि अशांपासून जर पुढे त्या एम्ब्रिओज डेव्हलप होऊन जर इंडिव्हिज्युअल तयार झालं, तर त्याला म्हटलं जातं मोनोझायगोटिक ट्विन्स. सो दोन पार्ट झाले, हे दोन पार्ट एकाच झायगोटपासून झालेत. एक म्हणजे मोनो आणि झायगोटिक म्हणजे झायगोट, मोनोझायगोटिक. आणि मग ह्या मोनोझायगोटिक दोन पार्ट तयार झाले होते, म्हणजे दोन एम्ब्रिओ डेव्हलप होणार, यांच्यापासून दोन बेबी एका वेळेला येतात. त्यांना म्हटलं जातं, दोन बेबी असेल तर आपण त्यांना ट्विन्स म्हणतो, तीन असेल तर ट्रिपलेट म्हणतो, क्वाड्रेट असेल जे जसे असेल तसे. सो हे जे ट्विन्स असतात आपण त्यांना म्हणतो मोनोझायगोटिक ट्विन्स अँड दे आर जेनेटिकली आयडेंटिकल. हे कसे असतात, जेनेटिकली आयडेंटिकल. आता पहा, मोनोझायगोटिक ट्विन्स असतात किंवा डायझायगोटिक ट्विन्स असतात. एकाच वेळेला सायमल्टेनियसली जर दोन एग सेल ह्या फर्टिलाइज होऊन दोन एम्ब्रिओ सायमल्टेनियसली जर जर्नी कंप्लीट करत असतील आणि त्यांच्यापासून इंडिव्हिज्युअल जर फॉर्म झाले तर ट्विन्स. पण हे जे डायझायगोटिक असतात ते सिमिलर असतात फक्त, म्हणजे कसे की एकाच वेळेला बर्थ घेतात ते. बट जे मोनोझायगोटिक ट्विन्स असतात हे मात्र जेनेटिकली आयडेंटिकल, दॅट मीन्स दे retain their morphological as well as genetical characteristics सेम, अगदी तंतोतंत दिसतात, म्हणून त्यांना आयडेंटिकल वापरलं जातं. आणि हे केव्हा घडतं, कधी कधी झोना पेल्युसिडा हा रप्चर होताना किंवा लॉस्ट होताना त्या झायगोटचे दोन पार्ट तयार झाले, मायटॉटिक डिव्हिजन होतं, म्हणजे इक्वल डिव्हिजन आहे. दोन झायगोट, एका झायगोटपासून दोन एम्ब्रिओ डेव्हलप व्हायला जाणार आहेत, म्हणून नाव पडलं मोनोझायगोटिक. आणि असे जे ट्विन्स असतात त्यांना म्हटलं जातं आयडेंटिकल ट्विन्स. आता आपलं स्ट्रक्चर जे आहे हे रेडी, आणि हे स्ट्रक्चर आहे आपलं ब्लास्टोसिस्टचं. हा झाला आपला फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट. एकदा आपण याचा रिकॅप पाहूयात, देन आपण जाऊयात आपल्या नेक्स्ट स्टेपला. काय काय सांगितलं, पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंटमधला पहिला इव्हेंट होता फॉर्मेशन ऑफ मोरुला, राईट. मोरुला समजला, झायगोटपासून तयार झाला मोरुला. झायगोटचा फर्स्ट क्लिवेज 2 सेल स्टेज, सेकंड क्लिवेज पाहिला 4 सेल स्टेज, थर्ड क्लिवेज पाहिला 4 पासून ती निघाली 8 सेल स्टेजपर्यंत. फर्दर अजून डिव्हिजन होऊन त्यांच्यापासून मिळणार आहेत आपल्याला नियर अबाउट 16 to 18 सेल स्टेज. अँड दिस सॉलिड बॉल ऑफ 16 to 32 सेल्स कॉल्ड ॲज मोरुला. मोरुला फॉर्म झाला. फॉर्म झाल्यानंतर तो आला युट्रसमध्ये. आता पुढची स्टेज कोणती आहे, सेकंड पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. इट इज द फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोला, फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट, और वी कॅन से ब्लास्टोलेशन. बरं, आता जाऊयात आपण. जेव्हा मोरुलापासून हे पुढे जातील तेव्हा हे स्ट्रक्चर कुठे आलं आहे, ज्या एंडोमेट्रियमच्या वॉल होत्या हायली फोल्डेड स्ट्रक्चर तिथे जाऊन बसलं आहे.
मग आता काही चेंजेस आपल्याला ह्या एंडोमेट्रियमच्या वॉलमध्ये दिसले, ही हळूहळू लूज व्हायला स्टार्ट झाली. ह्या बाहेर पेरिफेरीला असणाऱ्या सेल, म्हणजे याच्यामध्ये नवीन 2 सेल कोणत्या कळाल्या, पेरिफेरीला ज्या अरेंज होत्या त्यांना नाव दिलं ट्रोफोब्लास्ट सेल. सेंटरला होत्या आणि त्या शिफ्ट झाल्या एका पोलकडे, त्यांना नाव दिलं एम्ब्रिओब्लास्ट. ही 2 नावं परत नवीन आली इथपर्यंत. ट्रोफोब्लास्ट सेल का म्हणणार आपण त्यांना, कारण ते नरिशमेंटचं काम करतात. कुणासाठी, फॉर द फर्दर डेव्हलपिंग एम्ब्रिओ. एम्ब्रिओब्लास्ट सेलचं नाव एम्ब्रिओब्लास्ट का आहे, फ्रॉम दिस एम्ब्रिओब्लास्ट फर्दर देर इज अ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ. ह्या 2 सेल्स. आणि अशा पद्धतीने मध्ये इथे सेंटरला एक कॅव्हिटी तयार झाली. सो फॉर्मेशन ऑफ दॅट कॅव्हिटी अँड नेम इज ब्लास्टोसिल. सिलोम माहिती आपल्याला, कॅव्हिटी. असं फॉर्म झालेलं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये आपल्याला दिसल्या ट्रोफोब्लास्ट सेल, ब्लास्टोसिस्ट, ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर केल्या एम्ब्रिओब्लास्ट. सम ट्रोफोब्लास्ट आर इन कॉन्टॅक्ट विथ द एम्ब्रिओब्लास्ट कॉल्ड एज द रॉबर सेल्स. This cavity is blastocell and this structure is known as formation of blastocyst, or this structure is nothing but the blastula. काय होता हा ह्यूमन एम्ब्रिओ. किती डे ओल्डचा, 5 to 6 डे ओल्ड. कधीपासून, आफ्टर फर्टिलायझेशन. अँड नाव this blastocyst, or we can say embryo, is ready for further implantation as well as the gastrulation. So how the implantation takes place, that part we are going to take up in our next lecture. Thank you.